नमस्कार. ज्ञानेश्वरी पारायण अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासु अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णवपू निर्दोष निर्वतशे स्मृती देची अवेव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंधनागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणी सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुनती शूद्र घंटिका अर्धध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माधारी रत्ने भली तेथ व्यासाधिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षटदर्शनी मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून संवादी धरिती अवधी आदी तरी तर्कुतोची फरशु नीती भेद अंकुशु वेदांतू तो महारसो मोदको मिरवी एके हाती दंतो जो स्वभावतः खंडितो तो बौद्धमत संकेतो आर्थिकांचा मग सहजे सत्कार वादो तो पद्म करू वरदो धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभयस्तु देखा विवेकवंत सुविमळू तोची शुंडदंडू सरळू जे परमानंद केवळू महासुखाचा तरी संवादी तोची दशनो जो समता शुभ्रवर्ण देवो उन्मेष सूक्ष्मक्षणो विघ्नराजू मज गमलिया दोन्ही मीमांसा श्रवण स्थानी बोध मदामृत मुनी आली सेविधी प्रमय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेजी निकुंभ सरे से पनेक वटत येत मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुगटी सुगंधे शोभती भली आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्मा कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मद हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेषे अत्यादरो विवेकावरी जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी पृष्ठीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रकटे महानिधी का चिंतामणी जालिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी ताईचा मी पूर्ण काम श्रीवनोती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणतेन कुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे तैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषदी का तीर्थे जे त्रिभुवनी तिये घडिती समुद्र गाव गहाणी ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ ताईचा पुढत पुढती तोची मिया अभिवंदला श्री गुरुजी जो अभिलुषित मनोरुची पूर्विता तो आता अवतार कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुंजे ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरत सुधाब्धी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रदाता वसोटो आशिषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भंडार शारदेचे नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाची म्हणून हा काव्य रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथून रस झाला आवो रसाळपणाचा ते वेचे ऐका आणि कैक येथून शब्दश्री सच्छाश्रीक आणि महाबोधी कोळिक धुनावली येत चातुर्यशाने झाले प्रमय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचेथ माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपरा उचिता दिसे भले एत कळा विदपन कळा पुण्याची प्रतापू आगळा म्हणून जेनेमे जयाचे अवलीळा दोष हरले आणि पाहता नाविक रंगी सुरंगतेचे आगळिक
गुणास गुणपणाचे बीक बहुसेध भानुचे नितेजे धवळले जैसे त्रिलोक्य दिशे उजळले तैसे व्यासमते कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्रीचे बीज घातले ते आपुल्या परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थजात ना तरी नगरांतरी वशिजे तरी नगराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ की प्रथम वय साकळी लावण्याची नौहाळी प्रकटे दैशी आगळे अंगनांगी ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वन शोभेची खाणी उघडे आदिला पासोनी अपाडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी बरवे पण निवाडू द्यावी तैसे वेसोक्ती अलंकारिले आवडे ते बरवे पण पातले ते जाणूनी काय आश्रिले इतिहासी नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी चानीव धरुणी अंगी पुराणे व्याख्यान रूपे जगी भारत आली मनोनी महाभारती नाही ते नोहेची लोकी तीही हे कारणे म्हणिबे पाही व्यसोच्छिष्ट जगत्रय आईशी जगी सुरथ कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नकनाथा जन्मेंजया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परमंगल धाम अवधारी जो आता भारत कमळ परागू गीता ख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी ना तरी शब्द ब्रह्मादी मथियला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडस्तिलेनी विवेके पद आले परिपाके अमुदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोम भावे परंगती रमिजे जेथ जे अकर्णी जे भक्ती जे आदिवंदे त्रिजगती जे भीष्म पर्वी संगीती म्हणितली कथा जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्म शांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरीशी जैसे शारदेची चंद्रकळे माझी अमृत कन कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता अनुया हे शब्दविन संवादिजे इंदिया निनता भोगिजे बोलादी झोंबिजे प्रमेयाशी जैसे भ्रमर परागू नेती परी कमळदळे नेनती तैशी परी आहे सेविती ग्रंथी का पुला ठावून सांडिता आलिंगिते चंदू प्रकटता हा अनुरागो भोगिता कुमुदी निदाने ऐसोनी गंभीरपणे स्थिरावलनी अंतकरणे कथिला तोची गाणे मानुये अहो अर्जुनाचे पांती जे परिसनिया योग्य होती तीही कृपा करुणी सती अवधान द्यावे हे सलगिम्या म्हणितले चरणाला घोने विनविले प्रभू सकल हृदय आपुले म्हणून या जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी भोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष अति तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी गुणे सहजे उपसाहाला पार्थुकाही परी अपराध होतो आणि का आहे जे मी गीतार्थ कवळूप आहे ते अवधारा विनुला हे म्हणून या हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता एरवी भानुतेजी काय खद्यता शोभाना आणि की टिटुभी चंचोरी मा पुसुये सागरी मी नेन तू त्यापरी प्रवर्तेथ ऐका आकाश किवसावे तरी अनेक त्याहुनी थोर हो आवे म्हणून अपाड हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वये शंभुवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुनी ते तारू मने नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐशे जे अगाध जेथे विडावती वेद ते ताल्पमी मतिनंद काही होय हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवनी धवळावे गगन मुठी सुवावे मशिगे गेवी परी येतासे एक वाधारू तेने जे बोले मी सदरू जे सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे हे रवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपको स्वजुळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीच आहे
की मृत हे जीवतला हे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुखिया आथी भारती एक वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही जया ते कामधेनु माये तया शिया प्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवीत पुरत असोय आता दे जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितो साधुंता निरूपतो ते आपुलिया परी अलंकारितो भलतया परी तव श्रीगुरु म्हणती राही हे तूच बोलावे न लगे काही आता ग्रंथात चित्तजयी झडकरी वेगा या बोला निवृत्ती दासू पावनी परम उल्हासू म्हणी परियासा मना अवकाशू देवनिया धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विभूत्सवः मामका पांडवास्यैव किम कुर्वत संजय तरी पुत्रस्नेही मोहितू धृतराष्ट्राशी पुसतू म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेली असती व्याजे झुंजाचे तरी तेची तुला अवसरी काय किजत असे एरे एरी ते झडकरी कथन करी मदप्रती संजय उवाच दृष्टवा तू पांडवानीकं यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनब्रवीत् ती ये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले दैसे महाप्रलय पसरले कृतांत सुमुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवन ना तरी वडवानळू साधुकला प्रलय या ते पोखला सागरू शोषणे उधवला अंबराशी तैसे दळ धुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासूर ते काळी ते देखून या दुर्धने अव्हेरिले कवनी माने दैसे न गणिले पंचानने गजघंटा ते रजोवाच पश्चात्तपण पंडपुत्राणाम् आचार्य महते चमू योढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमतः मग द्रोणापासी आला तया ते म्हणी हा देखिला कैसा दळ बहारू उचलला पांडवाचा गिरी दुर्ग दैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचले आधी बुद्धिमंते द्रुपद कमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देवनी कुरठा केला तेने हा सैन्य सिंह पाखरीला देख देख आत्रशुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युधान विराटस्य द्रपदस्य महारथा आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण विराहती जे बळे प्रौढी पुरुषे भीमार्जुना सारिके ते सांगीन कौतुके प्रसंगेची येत युधानु सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपदवीरू दृष्टकेतोष्य कीतान काशी राजस्य वीर्यवान पुरीजित कुंतीभोजस्य शैवस्य नरपुंगवा योधा मनुष्य विक्रांत उत्तमोजास्य वीर्यवान सौभद्रे द्रुपदयास्य सर्व एवं महारथा चेकितान दृष्टिकेतो काशीराज वीर विक्रांतो उत्तमोजा नपनातो सौभेदेक हा कुंती भोज पाहे येथ युधामन्यू आला आहे आणि पुरोजितादी राय हे सगळ देखे हा सुभद्र हृदय नंदनो जो अपूर्णवार्जुनु तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा आणि काही द्रौपदी कुमार हे सगळे महारथी वीर नीती मी तिने निजे परी अपार मिळली असती अस्माकतो विशिष्टाये तन्नी बोध द्विजोत्तम नानका मम सैन्यस्य संज्ञार्थ ताम्रवीमिति भवान् भीष्मस्य कर्णस्य कृपस्य समितिञ्जयम् अश्वत्थामा विकर्णस्य सौमधिस्तवच आता आमच्या दळीनायक चे रूढवीर सैनिक ते प्रसंगी ऐक सांगिजती उद्देश एक दोन्ही जाई जती बोलुनी तुम्ही आधी करुनी मुख्य जे जे हा भीष्म गदा गंगानंदनो जो प्रताप तेजस्वी भानु
रिपु गज पंचाननु कर्णविरू या एकाचनी मन व्यापारे हे विशो हे संहारे हा कृपाचार्यू न पुरे एकलाची येत विकर्ण विरू आहे हा अश्वत्थामा पैलपाहे याचा आडदरू सदा वाहे कृतांतुमनी समितीन जयो सौमदत्ती ऐसे अनेक हे बहुताती जयाची बळामिती दाता हिनेनी